शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण ही दृश्य पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। आता आगामी काळामध्ये कशा पद्धतीने रणनीती आखायची, कशा पद्धतीने प्रचार करायचा, तसंच ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांना कशा पद्धतीने थोपवायचं, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी संजय राऊत पोहोचलेले आहेत। तर आपण ही थेट दृश्य झी24 तासवर पाहतोय। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। निवडणुकीमध्ये कशी रणनीती असली पाहिजे, त्याचबरोबर मुंबई महापालिका ही काबीज करण्यासाठी ठाकरे बंधूंची युती झालेली आहे आणि पुन्हा एकदा आता मराठी माणसाला जागवण्यासाठी, पुन्हा मुंबईवर आपला भगवा फडकवण्यासाठी आता रणनीती आखली जाणार आहे। त्या संदर्भात चर्चा सुद्धा सुरू आहे, बैठकांचं सत्र सुरू आहे आणि आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी संजय राऊत पोहोचलेले आहेत। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंनी युती केलेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा त्यांच्या सोबत आहे। तर नांदगावकर आणि अविनाश जाधव सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। बाळा नांदगावकर, अविनाश जाधव शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। एकूणच मुंबई असेल, ठाणे असेल आणि इतर महापालिकांवर सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते त्या शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सध्या चर्चा होऊ शकते? आता दोन महत्त्वाची आव्हानं आहेत। एक तर प्रचाराची रणनीती आहे, कारण वेळ अतिशय कमी आहे आणि या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हे एक महत्त्वाचं आव्हान आहे। आणि दुसरं आव्हान म्हणजे आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये ज्यांनी बंड केलेला आहे त्या बंडोबांना थंड करण्याचं आता एक मोठं आव्हान आहे। ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेली असतील किंवा जे नाराज असतील, ज्यांची पाठबळाची खरं तर गरज उभ्या असणाऱ्या उमेदवारांना आहे, त्यांचं पाठबळ मिळावं, त्यांची नाराजी दूर करता यावी, त्यांना काही वेगळी आश्वासनं दिली जाऊ शकतात का, या संदर्भातली ही चर्चा असू शकते। सगळ्यात महत्त्वाचं की उमेदवारी अर्ज ज्यांनी अपक्ष भरलेले आहेत, एखाद्या उमेदवाराच्या विरोधात जाणीवपूर्वक एखाद्या पक्षामधून जर बंडखोरी झाली असेल तर आपल्याच पक्षातील एखाद्या कार्यकर्त्याकडून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याकरता त्यांचं जर बंड थंड करायचं असेल तर त्यांना नेमके कोणती रणनीती वापरावी लागेल, कशा पद्धतीने ज्या विनिंग सीट्स आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करता येईल, अशा पद्धतीची चर्चा आता सुरू आहे। हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वीच या बंडोबांचं बंड हे थंड करण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे उमेदवारी अर्ज ज्यांनी अपक्ष भरले त्यांचे कशा पद्धतीने मागे घेतले जाऊ शकतात आणि सोबतच प्रचाराची रणनीती काय असावी, डोर टू डोर प्रचारावर कसा भर दिला जावा, यासोबतच संयुक्त सभांचं देखील नियोजन आहे। राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही पुणे, ठाणे, नाशिक आणि मुंबईत 3 अशा संयुक्त सभा, एकूण 6 संयुक्त सभा महाराष्ट्रभर घेणार आहेत। या संदर्भातली सुद्धा ही महत्त्वपूर्ण चर्चा आहे। मनश्री, बाळा नांदगावकर पण पोहोचलेत, अविनाश जाधव पण पोहोचलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून फक्त संजय राऊत आहेत की इतर सुद्धा नेते आलेत? सध्या तरी संजय राऊत त्या ठिकाणी पोहोचल्याचं समजतं आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय की बाळा नांदगावकर, अविनाश जाधव हे ठाण्यातले विषय घेऊन आलेले आहेत अर्थातच, मात्र मनसेतले सुद्धा काही महत्त्वाचे पदाधिकारी आपल्या जवळच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट न मिळाल्या कारणाने नाराज होते आणि त्यामुळे त्यांची नाराजी दूर करणं, विशेषतः दादर, लालबाग, परळ, माहीम हे जे मराठी बहुल परिसर आहे या ठिकाणी लवकरात लवकर ज्यांनी बंड केलेला आहे त्या बंडोबांना थंड करणं किंवा त्यांचे उमेदवारी जर कोणी अपक्ष अर्ज भरलेला आहे त्यांचे उमेदवारी अर्ज कसे मागे घेता येतील यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याकरताच सध्याची चर्चा सुरू आहे। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।